नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन कुलकर्णी. आज तुमचा भाऊ एकदम टिपटॉप युनिफॉर्ममध्ये निघालाय. का? कारण तुमच्या भावाचं सिलेक्शन झालं एका ड्रीम कंपनीमध्ये. पण ही नोकरी मिळवणं सोपं होतं, पण कॉलेजमधून सुटका करून घेणं बापरे! चला तर मग आज पूर्ण करूया ही डॉक्युमेंटेशनची वारी. काहीही शुभ काम करण्याआधी पोटाची पूजा महत्वाची. आज मेसमध्ये फाफडा बनलाय. भाई ये फाफडा या क्रिकेट का बॅट इतका कडक आहे, पण चहासोबत सगळं चालतं. रूममेट बघा कसे तुटून पडलेत. जसं काय यांना उद्यापासून अन्नच मिळणार नाहीये. हे बघा आमचं हॉस्टेल. दूर से कैसा एकदम 5 स्टार लग रहा है ना, पण अंदर की बात सिर्फ हमें पता है. इथल्या भिंतींना पण माहिती आहे आम्ही किती अभ्यास केलाय आणि किती राडे केलेत. हे आमचे लाडके सिक्युरिटी काका. आज मी चाललोय बरं का, विसरू नका मला. रोज यांच्याशी गप्पा मारल्याशिवाय गेटच्या बाहेर पाऊल टाकता येत नाही. आज त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलंय आणि त्यांच्यामुळे आम्ही रात्री उशिरापर्यंत सुरक्षित असतो. हातात ऑफर लेटर आहे आणि समोर हा न संपणारा रस्ता. भाई, कॉलेज हे या एखादा जिल्हा. चालून चालून पाय दुखायला लागलेत. नोकरी मिळवण्यासाठी इतकं धावलो नाही जितकं आज या सही शिक्क्यासाठी धावतोय. कॅमेरा समोर आलं की थोडं चिकन दिसायला नको का? भाई, हिरो लग रहा हूं ना. आणि जर बघायला गेलं तर आपली तब्येतच आपल्या महत्वाचा एक ठेका आहे. और ये देखो मेरा दोस्त. अरे इधर देख. कॅमेरा पाहिला की कसा लाजतो. देवा, आज फायनली सगळी प्रोसेस पूर्ण होऊ दे. फक्त माझं नाही तर आमच्या कॉलेजच्या सगळ्या पोरांचं भलं कर. सगळ्यांना भारी नोकऱ्या मिळू दे. म्हणजेच कोणालाच घरी बसून घरच्यांच्या शिव्या खाव्या लागणार नाहीत. सबका भला करू भगवान. आता आम्ही आलोय पारुलच्या हॉस्पिटलमध्ये. कंपनीला वाटते की मी एकदम हट्टाकट्टा आहे. उनको क्या पता, रातभर जाग के मेरी आंखें लाल हो गई है. फिटनेस सर्टिफिकेट तर लागणारच. लो, कर लो बात. एवढ्या लांब आलो आणि कळलं की मेन डॉक्टरच 2 दिवस सुट्टीवर गेलेत. अरे यार, ये क्या स्कॅम है क्या? नशीबच खराब आपलं. सर्टिफिकेट मिळालं नाही आणि परत रिकाम्या हाताने कॉलेजला जावं लागणार. धप्पा बसला आपल्याला धप्पा. पण टेन्शन घ्यायचं नाही. कॉलेजला जाताना हा जो टर्न लागतो ना, तिथून असं वाटतं की आपण एका लंडन ब्रिजवरून चाललोय. एकदम फॉरेनवाली फिलिंग आ रही है ना भाई. बस येथे टेम्स नदीच्या जागी थोडी धूळ आहे. बाकी सगळं सेम आहे. फायनली आलो प्लेसमेंट सेलमध्ये. मॅडम प्लीज सही करू. सर प्लीज स्टॅम्प लगाव. येथे गेल्यावर असं वाटतं आपण जगातील सर्वात मोठे गुन्हेगार आहोत आणि हे लोक आपल्याला जामीन देत आहेत. पण चला, सगळी प्रोसेस पूर्ण झाली. त्यानंतर मी आलोय ॲडमिन ब्लॉकमधील प्लेसमेंट सेलमध्ये आणि तेथे पूर्ण डॉक्युमेंटेशन सबमिट करून शेवटचा श्वास घेतला. आता मी फ्री आहे. आता फक्त एक्झामला येणार आणि थेट कंपनीत जॉईन होणार. घरची ओढ लागली आता. मित्रांनो, मी हा व्हिडिओ गुपचूप शूट करतोय, कोणाला सांगू नका हा. सगळं काम झाल्यावर पार्टी तर बनतेच ना. न्यू फूड कोर्टमध्ये आल्यानंतर संतुष्टीचं चॉकलेट वाफल ट्राय केलं. भाई, ये तो जन्नत है. आयुष्यात पहिल्यांदाच वाफल खाल्लं आणि मन तृप्त झालं. चला तर मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.